पुस्तक माझी आत्मकथा. लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर. वाचक विद्या पाटील. प्रकरण 51. मी साहित्यिक आहे असे तुम्हाला वाटते काय? 2 मे 1954 रोजी 4 वाजता विदर्भ साहित्य संघ, नागपूर येथे. साहित्यिककारांनो आणि पंडितांनो, तुमच्या या प्रथित यश साहित्य संस्थेला भेट देण्याचा योग आला तो 2 साहित्यकारांच्या विनंतीमुळेच, एक तुमचा आणि एक आमचा. गजाननराव माडखोलकर तुमचे, नारायणराव सेंडे आमचे. हा भेद जाणवणारा आहे, पण जीवनात तो तुम्ही निर्माण केला आहात, आम्ही नाही. हा भेद नष्ट करण्यासाठी आमची झुंज आहे, तुमची नाही. ब्राह्मण आणि महार भेटले ही युती मला शुभकारक वाटली, म्हणून या साहित्य संस्थेला भेट देण्याचं मी मान्य केलं. कोणत्याही गोष्टीला मी सहसा मान्यता देत नाही, चांगली खात्री करून घेत असतो. नाणं नकली का असली हे प्रत्यक्ष जाणून घेतो, नाही तर फसवणूक व्हायची. तशी आमची फार फसवणूक होत आली आहे, पण आता आपण ती करू शकणार नाही. आम्ही फार दक्ष आहोत, म्हणूनच जीवनात भेग न राखला जावा व सदैव दक्ष व जागरूक राहून कल्याण साधले जावे, असेच वाङ्मय किंवा साहित्य निर्माण व्हायला पाहिजे. साहित्य प्रकार कोणताही असो, त्यानं शब्दामृताचं सिंचन केलं पाहिजे, तरच त्याला वाङ्मय म्हणायचं. उद्धारक साहित्य मानावयाचं. अमृतातेही पैजा जिंके असं ज्ञानेशांनी म्हटलं ते उगाच नाही. दशम व शतम याचा अर्थ निदान साहित्यकारांनी नीट समजावून घेतला पाहिजे. दहमचं दमन व दहन होऊ नये आणि शतमचं शरण व मरण होऊ नये, परंतु अहम ते घडवून आणतं. साहित्यातलं अहम तर फार भयंकर आहे. त्यात सहिष्णुता, रुजुता व विशेषता उद्गीत आढळत नाही. वाचस्पती विश्व कर्मानमूतये मनोजुवम वाजे अघा हुवेम. साहित्य साधनेच्या गतीनं आणि उदात्त हृदयाच्या स्पर्शानं जीवन विकसित व उन्नत झालं पाहिजे, तरच तो साहित्यकार. आजचा साहित्यकार रेंगळत दहमची 10 पावलं पुढं टाकण्याचा प्रयत्न करतो आणि शतमची 100 पावलं मागं सरकतो, तरी त्याला अहम कायमच. तो कधीकधी बागेतील सुंदर फुलं तोडतो, कधीकधी चोरूनही तोडतो, पण ते देवाच्या चरणी अर्पण होत नाही. स्वतः कष्ट घेऊन सुंदर बाग निर्माण करणारा तो कुशल माळी बनत नाही. पण मी माळी आहे म्हणून मात्र मिरवतो. मी ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा, लोकमान्य टिळकांचं गीतारहस्य, हरिभाऊंची पण लक्षात कोण घेतो कादंबरी, सावरकरांचं काळं पाणी, वामन मल्हार जोशींचं सुशिलेचा देव, साने गुरुजींची श्यामची आई. इतकंच काय, फडक्याची दौलत, खांडेकरांची हृदयाची हाक, माडखोलकरांचे भंगलेले देऊळ, केशवसुतांची तुतारी, यशवंताची आई आणि गडकऱ्यांचं फुटकं नशीब समजू शकतो, पण आजचं किंचित कथा काव्य नाट्य मात्र समजू शकत नाही. त्यात ज्ञानबोध तर नाहीच, पण उदात्त लालित्यही नाही, ना कसला उच्च कलानंद. आज समाज जीवन व राष्ट्रजीवन प्रगत होणारं साहित्य निर्माण होत नाही. आपल्या स्वतंत्र देशाला एकात्मतेची व बंधुत्वाची नितांत गरज आहे. एकात्मता व बंधुता हा आपल्या राष्ट्राचा गाभा ठरला पाहिजे, त्याशिवाय प्रबळ संघशक्ती निर्माण होणार नाही. म्हणून साहित्य कलेतूनही मानवतावादी शास्त्र निर्माण होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी साहित्य क्षेत्रात राष्ट्रोपयोगी क्रांतीची लाट उसळली पाहिजे. सर्वेपि सुखिना संतु सर्वे संतु निरामया हा उच्चार ठीक आहे, पण त्याच्या सिद्धतेसाठी जोश आणि प्रेम नाही. अलीकडे तर साहित्याचा कडा कालवंडच चाललेला आढळतात. पिकं फार फार आहे, पण ते निसवत आहे. आज आम्हाला ज्ञानसत्वाची भूक आहे, ती भागवली गेली पाहिजे. अनुभूतीपूर्ण सकस साहित्यातील गोडी आम्हाला चाखता आली पाहिजे. कवी किट्स म्हणतो, हर्ड मेलडीज आर स्वीट बट दोज अनहर्ड आर स्वीटर. याप्रमाणे अनुभव आला पाहिजे. आता विश्वात्मके देवे एने वाग्यज्ञे तोषावे तोषोमी मज द्यावे पसाय दानही असे ज्ञानेश्वरांनी सांगून, पडुती पडुती फुडुती इया ग्रंथ पुण्यसंपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे हा पसायदान संकेत साहित्यकारांनी फलद्रूप करून दाखवला पाहिजे. आपण आपल्या जीवनाकडे, कर्तव्य धर्माकडे आणि संस्कृतीकडे दुर्लक्ष करीत आहोत. थोडं अंतर्मुख होऊन विचार केला तर आपली जीवनमूल्ये आणि सांस्कृतिक मूल्ये कशी करपून जात आहेत याचं भेसूळ चित्र उभं राहील. कारणे काही असोत, पण आपण अधमपतनाच्या अवनतीच्या मार्गावरून जात आहोत असं जाणवून येईल, तेव्हा तत्परतेने सावध होऊन जीवन व संस्कृती विषयक मूल्ये साहित्यकारांनी जोपासली पाहिजेत. ती सतेज बनविली पाहिजेत, वृद्धिंगत केली पाहिजेत.
तुमच्या कथा कादंबरीतील सीता आता लक्ष्मण रेषा ओलांडून जात आहे. दुर्योधनाच्या राजदरबारात द्रौपदी वस्त्रहरण होत आहे आणि दुष्यंत शकुंतलेला ओळख देत नाही, ती वनवासी होत आहे. म्हणून मला साहित्यिककारांना आवर्जून सांगायचं आहे की उदात्त जीवनमूल्ये आणि सांस्कृतिक मूल्ये आपल्या साहित्य प्रकारातून आविष्कृत करा. आपलं लक्ष आकुंचित मर्यादित ठेवू नका, ते विशाल बनवा. आपली नाती 4 भिंतीपुरती राखू नका, तिचा विस्तार होऊ द्या. आपली लेखणी आपल्या प्रश्नांपुरतीच बंदिस्त करू नका, तिचं तेज खेड्यापड्यातील गडद अंधार दूर होईल असं प्रवर्तित करा. आपल्या या देशात उपेक्षितांचे, दलितांचे, दुःखितांचे फार मोठे जग आहे हे विसरू नका. त्यांचे दुःख, त्यांची व्यथा नीट समजून घ्या आणि आपल्या साहित्याद्वारे त्यांचं जीवन उन्नत करण्यात झटा. त्यातच खरी मानवता आहे. प्रकरण 52. वैर खादीशी नाही तर. बाबांचा एक कार्यकर्ता बाबांना म्हणाला, बाबा, या शुभ्र खादी वेशधारी माणसाला ओळखता ना? तोच बाबा त्याला म्हणाले, अरे, तू काय ओळखणार त्याला? अनेक वर्षापासूनची ओळख आहे त्यांची आणि ते वापरत असलेल्या शुभ्र खादीची. आपल्या पूर्वजांनी पूर्वी नुसती खादी वापरली नाही, ते त्या धंद्याचे निर्माते होते. वल्कल कोण निर्माण करीत होता? तुमचे आमचे पूर्वजच. त्या महत्वाच्या धंद्यावर ते आपला उदरनिर्वाह चालवीत आणि इतरांच्या अब्रूचेही रक्षण करीत असत. ते आमच्या संस्कृतीचं अस्सल प्रतीक होतं. तो आपला मानाचा विणकरीचा धंदा आपण सोडून दिला आणि दुसऱ्याच्या उंजळीनं पाणी प्यायला शिकलो. माझा विरोध खादीला कधी नव्हता ना आता आहे. उलट मला अभिमान वाटतो. विरोध आहे तो त्या आड दडून आपल्यावर तीर सोडणाऱ्या, खादी टोपी धारण करणाऱ्या, अनाठाईचं तत्व प्रतिपादन करू पाहणाऱ्या व्यक्तीच्या मनोवृत्तीला. वस्तुतः आम्हाला आमच्या मूळ धंद्यांचे संशोधन करून जीवनाला उद्या उपयोगी पडेल असा ग्रंथ निर्माण करायला पाहिजे. बाबासाहेबांच्या खुर्चीपुढे एक लांबोळा बाक होता. त्यावर द्राक्षे व संत्री असलेल्या 2 बशी होत्या. बाबासाहेबांनी 1-2 द्राक्षे तोंडात टाकली. ती काहीशी आंबट वाटली असावी असं वाटून दुसरा कार्यकर्ता म्हणाला, बाबा, संत्री घ्या ना, फार गोड आहेत नागपूरची संत्री. बाबासाहेब उत्तरले, तशी ख्याती ऐकली आहे, अनुभवही आहे, पण कधीकधी संत्र दिसायला मोहक दिसतं. पिवळसर लालसर रंगाची लकाकीही मोठी आकर्षक वाटते, परंतु नकळत कधीकधी फसगतही होते. त्यावर त्यापेक्षा नाशिकची द्राक्षच उत्तम, गोड व चवदार, प्रकृतीला मानवणारी. पहिल्या कार्यकर्त्याने बाबासाहेबांना खुश करण्यासाठी अभिप्राय व्यक्त केला. वा वा, द्राक्षाचं मद्य झालं नाही म्हणजे निभावलं, कारण बहुधा असा अनुभव येतच असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या सर्व विनोदी उत्तरात जीवनातील केवढं मोठं तत्व सामावलेलं आहे व त्या काव्यात्मक प्रमेयात व्यंजनाही केवढी आहे याचा प्रत्यय आला. प्रकरण 53. दलितांचे राजकारण. दादू मिया. दादासाहेबांविषयी बाबांचे मत. तुम्ही नेहमी माझा जयजयकार करता, माझ्या कर्तृत्वाचे गोडवे गाता, माझ्या कर्तबगारीची तारीफ करता. मला तुमचा समजता, पण प्रत्यक्षात मी असे काहीच कार्य केले नाही. मी माझी नोकरी सांभाळून जेवढे जमेल तेवढे सामाजिक कार्य करतो आणि सार्वजनिक काम म्हणजे तुम्हास फक्त विचार देतो. विचार कोणीही देईल. शास्त्र सांगणे तसे अवघड कार्य नसते, पण विचार आचारात उतरविणे, शास्त्राला व्यवहाराची जोड देणे हेच प्रत्यक्ष कार्य असून ते करणे अत्यंत बिकट असते. कितीतरी संकटांना तोंड द्यावे लागते. धार्मिक, वाचिक, मानसिक अत्याचार सहन करावे लागतात. मानहानी एवढी होती की त्यांच्या शब्दात किंवा संख्येत गणतीच करता येत नाही. काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या वेळी माझा भाऊ भाऊराव गायकवाड प्रत्येक कसोटीवर 100 नंबरी सोन्यासारखा उतरला आहे. हे सोने अतिशय शुद्ध आहे, तेव्हा तुमचा खरा नेता हाच आहे. हाच माझा उजवा हात आहे. एकदा बाबासाहेब म्हणाले, भाऊरावांसारखे खेड्यापडातील उपाशीतापाशी भटकण्याचे सामर्थ्य तुम्हापाशी आहे काय? जन्मभर त्याने जीवाचे रान केले आहे. तुम्ही शहरात वकिली करता, प्रतिष्ठा मिळविता आणि पुढारी म्हणून मिरविता. भाऊरावांशी स्पर्धा करू नका. उन्हातानातून, डोंगरदऱ्यातून, कधी पायी, कधी सायकलवरून, कधी टांग्यातून, कधी मोटारीतून संबंध महाराष्ट्र त्याने पायाखाली घातला आहे. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक खेड्यात, प्रत्येक झोपडीत भाऊराव माहीत नाहीत असा माणूस सापडणे कठीण आहे. काही ठिकाणी डॉक्टर आंबेडकर कोण हे कदाचित माहीत नसेल, परंतु भाऊरावांना सगळे गोर गरीब ओळखतात. तुम्ही माझ्या व गांधीजींमधील झगड्याच्या पत्रात केलेला उल्लेख अस्थानी आहे. माझे आणि गांधीजींचे अगदी त्यांना शिव्या देण्या इतपत मतभेद आहेत हे तुम्हाला तर पूर्वीपासून ठाऊक आहे.
ही काही पहिलीच वेळ नव्हे. तुम्हाला ते मान्य हो न हो, पण त्यांच्यावर राग धरण्याइतकी पुरेशी कारणे मजजवळ आहेत. अस्पृश्य वर्गाच्या प्रश्नावर ज्या पुस्तकातून लेखी विवेचन केलेले आहे त्यात मी गांधींना विरोध का केला याची पूर्ण हकीकत लिहिलेली आहे. त्यात लिहिलेली वस्तुस्थिती आणि त्यांच्यावर मी घेतलेले आक्षेप चुकीचे आहेत किंवा अस्थानी आहेत हे जर गांधीजींनी सिद्ध करून दाखविले तर मी ते सारे आक्षेप मागे घ्यायला तयार आहे. तुम्हाला असे वाटते की मी एकटाच तेवढा गांधीजींना वाईट म्हणतो. माझ्या माहितीप्रमाणे असे शेकडो लोक आहेत. त्यात तर गांधीजींच्या अगदी जवळच्या गुटातील काही लोक आहेत. एवढेच नव्हे तर हिंदुस्थानच्या सध्याच्या सरकारातील कार्यकारी मंडळातील काही लोक त्यात आहेत. त्यांच्यात व माझ्यात एवढाच फरक आहे की ते गांधीजींना खासगीरित्या शिव्या देतात आणि जाहीरपणे मात्र स्तुतीसुमने उधळतात. माझे दुर्दैव असे आहे की हा तोंडपुजेपणा दाखवायचे दात एक आणि खायचे दुसरे ही कलाच मजजवळ नाही. मी गांधींवर चढविलेला हल्ला तुम्ही तुमच्या मनाला बराच लावून घेतलेला दिसतो. याचे माझ्या मते एकच कारण आहे. मला नेहमीच असे वाटत आले आहे की देश हा केव्हाही श्रेष्ठ. तुम्ही गांधीजींना देशापेक्षा श्रेष्ठ मानता. माझी विचारसरणी फार वेगळी आहे. व्यक्तीपेक्षा देश केव्हाही श्रेष्ठ असतो. तुमच्या मते काँग्रेसवाले आणि राष्ट्रीय बाण्याच्या व्यक्ती ह्या एकच आहेत. मला मात्र असे वाटते की एखादी व्यक्ती काँग्रेसवादी नसूनही उच्च प्रकारच्या राष्ट्रीय प्रेमाने प्रेरित झालेली खरीखुरी राष्ट्रवादी व्यक्ती असू शकेल. प्रकरण 54. सदाचारच माझे सर्वस्व. मी एक सदाचारी उच्च कोटीतील नीतिमत्तावाला पुरुष आहे. याच प्रतिष्ठेवरच माझे समग्र सार्वजनिक जीवन अवलंबून असते. माझे शत्रू मला जे भितात त्याला कारण म्हणजे माझे विशुद्ध चारित्र्यच, जे त्यांच्या अंतःकरणात माझ्याविषयी एक प्रकारची भीती निर्माण करते. अशा या मंगल प्रतिष्ठेला कलंकित करण्यास मी कधीही तयार होणार नाही. जर यदाकदाचित ही माझी प्रतिष्ठा नष्ट झाली तर केवळ माझ्या संपूर्ण जीवनाचे सारच नष्ट होणार नाही, तर माझे लोक ज्यांच्यासाठी मी सर्वस्वाचा त्याग केला आहे आणि चुकीचे असो वा बरोबर असो ते मला आपला परमेश्वर मानतात, त्यांचा माझ्यावरील विश्वास उडून जाईल. साहित्य प्रेम. मला साहित्याचा, विशेषतः जीवन साहित्याचा भारी शौक आहे. प्रत्येक स्त्रीपुरुषाचे जीवन अगदी संक्षिप्त असे असते आणि त्याला आपला जीवनक्रम ज्या मार्गाने पार पडावा लागतो तो देखील बराच संकीर्ण असतो आणि म्हणून प्रत्येकाचा अनुभव मर्यादित असतो. असा हा मर्यादित अनुभव संकीर्णता व संकुचितपणात जन्म देतो. विभिन्न प्रकारचे जीवन व्यतीत केले आहे असे अनेक पुरुष काही एक माणसाच्या जीवनात मिळतात आणि त्यांचा अनुभव देखील दुसऱ्या व्यक्तीपासून भिन्न असू शकतो. जोपर्यंत कोणी त्यांच्या अनुभवाशी परिचित नाही तोपर्यंत ते आपले जीवन साध्य विकसित करू शकत नाही. टॉल्स्टॉय माझा नायक नाही किंवा कोणी लेखकही माझा नायक नाही. माझी वैचारिक अतिगंभीर आहे. मी कोणाही लेखकाची विधानापासून जे घेण्यायोग्य आहे ते घेतो. नंतर मी आत्मसात करून घेतो आणि मी माझे व्यक्तिमत्व निर्माण करतो. मात्र कोणीही किती महान असो त्याचे अनुकरण करता येत नाही. हे मौलिक तत्व आहे. स्त्रियांचे कैवारी. मी स्त्रियांच्या उन्नती व मुक्तेकरिता लढा देणारा महान सेनानी आहे. स्त्रियांचा दर्जा वाढविण्यासाठी आणि त्यास प्राप्त करण्यासाठी मी लढाई दिला आहे. त्याचा मला फार अभिमान वाटतो. विरक्त पुरुष. मी अति कठोर लोह माणूस आहे. तसे पाहता मी पाण्यासारखा शांत व गवतासारखा नम्र आहे. पण ज्यावेळी मी क्रोधाविष्ट होतो तेव्हा मला सांभाळणे फार अवघड काम आहे. मी मौन पालन करणारा मनुष्य आहे. बहुधा माझ्यावर असाच आरोप केला जातो की मी दुसऱ्या स्त्रियांशी बोलत पण नाही, परंतु मी पुरुषांशीही फारसा बोलत नाही. ते माझ्याशी बरेचसे परिचित असले तरी मी आत्ममग्न असा पुरुष आहे. कधी कधी सतत बोलतच राहतो. कधी कधी तर मी एकही शब्द मुखावाटे काढत नाही. कधी तर मी फारच गंभीर होतो. जीवनाचे विलास मला प्रलोभित करीत नाही. माझ्या साथीदारांना माझा दृढ सदाचार, कठोरता आणि वैराग्य सहन करावे लागते. पुस्तके माझे स्नेही आहेत. ते माझ्या पत्नी व मुलांबाळापेक्षाही मला अधिक प्रिय आहेत. प्रकरण 55. आई मी आलो आहे. सातारा येथील एक मैदानात एके ठिकाणी थांबून ते म्हणाले, आई मी आलो आहे. बाबा रडू लागले. दत्तोबा पवारास म्हणाले, दत्तोबा येथे माझ्या आईच्या अस्थी आहेत. तिने आम्हा सर्व भावंडांसाठी फार खस्ता खाल्ल्या. त्या पलीकडच्या पडक्या घरात आम्ही काही दिवस राहत होतो. काही दिवस आमची आई व भावंडे
या सडकेवर खडी फोडून मोलमजुरी करीत होती. मी या रानात लहानपणी खूप खेळलो आहे. माझी आई व बाबा मी शिकलो हे बघावयास जगले नाहीत. मी फार दुर्दैवी आहे. प्रकरण 56. माता रमाईच्या आठवणी. अखिल भारतीय पददलितांचे उद्धारक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रमाई या पत्नी. भारतीय दीनदलितांच्या अभ्युदयासाठी, उन्नतीसाठी बाबासाहेबांनी अपार कष्ट केले. अनेक हालअपेष्टा भोगल्या, अनेक अपमान अवमान सहन केले. अनेकदा त्यांच्याबरोबर प्राणघातक संकटेही आली. हे आपणा सर्वांना माहीतच आहे. तथापि त्यांच्या पत्नी रमाबाई उर्फ रामू व भगीरथी यांनीही बाबासाहेब आंबेडकरांकरता अनेक कष्ट सहन केले, अनेक यातना भोगल्या, उपास तापास केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विलायतेहून राऊंड टेबल कॉन्फरन्सहून 1932 साली साऱ्या जगाला चकित करून अस्पृश्यांच्या माणुसकीच्या हक्काचा झगडा पेटवून यशस्वी करून मुंबईस परतले होते. अर्थात त्यांच्या स्वागतासाठी त्यांचे चाहते, इष्टमित्र, नातेवाईक व हजारो अनुयायी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. या प्रचंड जनसमुदायात माता रमाबाई नसत्या तर नवलच घडले असते. का की रमाबाईंची बाबासाहेबांबद्दलची भावना तशी जाज्वल्य होती. उदाहरणादाखल ही एक ओवीच पहा. भरतार माझा देववाणी, त्यांची आस्तुरी मी जशी राणी. साता जन्मीच्या पुण्याईनं मिळाला ग साजनी. भरतार माझा ग सईबाई, त्याची आस्तुरी मी ग जाई जुई. राजगृह शोभती जशी, विठ्ठल ग रखुमाई. बाबासाहेब बोटीतून धक्क्यावर उतरताच जनसागराच्या आंबेडकरांचा विजय असो, आंबेडकर कौन है, दलितों का राजा है, आंबेडकर जिंदाबाद इत्यादी घोषणांनी परिसर दणाणून गेला. बाबासाहेबांच्या गळ्यात एकामागून एक हार पडत होते आणि ते नेत्रदीप दृश्य पाहून माता रमाईचे हृदय उचंबळून येत होते आणि डोळ्यात आनंदाश्रू येत होते. आणि हे दृश्य बाबासाहेबांचे जे अनेक सवर्णस्नेही पाठीराखे होते त्यातील एकाने अचूक टिपले होते. कारण सर्वांच्या शेवटी माता रमाबाईंनी बाबासाहेबांच्या गळ्यात हार घातला होता. परंतु हार घालताना सर्वांची दृष्टी बाबासाहेबांच्या मुखाकडे होती, तर रमाईंची दृष्टी बाबासाहेबांच्या पायाकडे. हार तुऱ्याचा कार्यक्रम झाल्यानंतर तेथे एक छोटीशी सभा झाली अन सहस्रबुद्धे यांनी रमा मातेस 2 शब्द बोलण्यास व या भाषणात बाबांना हार घालताना दृष्टी बाबांच्या मुखाकडे न वळविता पायाकडेच का वळविली होती याचे स्पष्टीकरण करावयास गमतीने सुचविले. माता रमाईंना यापूर्वी अशा सभेत भाषणे करण्याची सवय नव्हती. त्यामुळे त्या क्षणभर गडबडल्याच. बोलावं ते चांगलं न वाटलं तर आणि न बोलावं तर पंचायत अशी द्विधा अवस्था झाली होती. पण तो प्रसंग या थोर मातेनं मोठ्या चातुर्यानं हाताळला. त्या म्हणाल्या, अध्यक्ष महाराज, दलितांचे बाबा व माझे थोर पती आणि माझ्या सर्व लहान थोर बंधू भगिनींनो, सहस्रबुद्धे साहेबांनी माझ्यापुढे 2 प्रश्न ठेवलेत. 1. सर्वांच्या शेवटी मी बाबासाहेबांना हार का घातला व 2. त्यावेळी माझी दृष्टी बाबासाहेबांच्या पायाकडे का होती. त्यांचे उत्तर मी देत आहे. चुकलं माकलं तर क्षमा कराल अशी माझी आशा आहे. पहिल्या प्रश्नाचे उत्तर असे की ज्यांना बाबासाहेबांचं दर्शन कधी काळी होत असतं त्यांनाच मी प्रथम संधी देणं हे माझं कर्तव्य होतं. ते माणुसकीची आणि सौजन्याचीही होतं. तेव्हा मी सर्वांना संधी दिली व मग मी हार घातला. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असे आपणास माहीतच आहे की बाबासाहेबांनी साऱ्या दीनदलितांचं, गोरगरिबांच्या उद्धाराचं कंकण बांधलं आहे व मी त्यांची धर्मपत्नी आहे. त्या कंकणाला माझी नजर लागू नये म्हणून मी त्यांच्या पायाकडे नजर वळविली. माझ्या या उत्तरानं सहस्रबुद्धे साहेबांचं समाधान झालं असेल असं मला वाटतं. आणि आता रमाबाईंनी आपले हे छोटे भाषण संपविले. हे भाषण संपताच जनसागरातून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. माता रमाबाई जिंदाबाद, आंबेडकर जिंदाबाद, आंबेडकर कौन है इत्यादी घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. त्यानंतर डिलाईल रोडच्या हल्लीचा ना. म. जोशी मार्ग अत्यंत धडाडीच्या कार्यकर्त्या सखुबाई मोहिते यांचे भाषण झाले. त्या म्हणाल्या, बंधुजन माता रमाईंचं हे पहिलंच भाषण आपण ऐकलं असेल. बाबासाहेबांबरोबर आपणाला रमा मातेचंही दर्शन घडलं, भाषणही ऐकायला मिळालं. तुम्हा आम्हा सर्वांच्या जीवनाचं आज सोनं झालं. या मातेनं
बाबासाहेबांप्रमाणेच अपार दुःख सहन केलं, कष्ट सहन केले. बाबासाहेबांना त्यांनी संसारात कोंडून ठेवलं नाही. आपल्या उद्धाराकरताच त्यांना मोकळं ठेवलं. त्याचं कारण असं की त्यांची लहानपणीची गोष्ट मी सांगत आहे. त्यांनी आपल्या लहानपणीच त्यांच्या आईकडे आपले आई-वडील, मोठी माणसे, गुरुजन यांच्याकडून काही गोष्टी ऐकाव्याशा वाटतात. त्याप्रमाणे रमा मातेनेही आपल्या मातेकडून एक गोष्ट ऐकली. गोष्ट होती शंकर पार्वतीची. पार्वती जेव्हा लग्नायोग्य झाली तेव्हा तिचे मातापिता वर संशोधनासाठी प्रयत्न करीत होते, पण पार्वतीला बिनमरणाचा नवरा पाहिजे होता. तसा हट्ट तिने आईकडे धरला. तेव्हा पार्वतीच्या आईने तिला सांगितलं की तसाच नवरा मिळविण्यासाठी घोर तपश्चर्या करावी लागेल, महान कष्ट सहन करावे लागतील. सहजासहजी असा पती मिळणार नाही. ते ऐकून आपली रमा, भगीरथी व बाबासाहेबांची रामू हिनेही आईला विचारलं की मग आई, पार्वतीसारखा मलाही बिनमरणाचा नवरा मिळेल का? आई म्हणाली, पार्वतीसारखं तप करून हाल अपेष्टा भोगाव्या लागतील. तेव्हा आपली ही रमा माता म्हणाली, मग मी करीन तप व भोगीन हाल अपेष्टा, काढीन मी उपास तापास व मिळवीन बिनमरणाचा नवरा. एवढं सांगून सखुबाई म्हणाल्या, बंधू भगिनींनो, आपणास माहीत आहेच की आमच्या रमाबाईनं, जिचं माहेर वनन गाव आहे, त्या भगीरथीनं व बाबांच्या रामूनं बाबासाहेबांकरता केवढे कष्ट उपसले ते. बाबासाहेबांच्या उच्च शिक्षणासाठी, समाजाची सेवा करण्यासाठी त्यांना संसार जाळ्यात अडकवून ठेवलं नाही. त्यांच्यासाठी कष्ट सोसले. शेण आणणे, त्याच्या जळण्यासाठी गोऱ्या थापणे, त्यांना विकून त्या पैशावर संसाराचा गाडा हाकणे इत्यादी तप केले आहे. आणि म्हणूनच त्यांना बाबासाहेबांसारखा, ज्याच्या विद्वत्तेची जगभर कीर्ती पसरली आहे, असा थोर पुरुष बिनमरणाचा नवरा मिळाला आहे. त्यांच्या कठोर तपश्चर्याचं हे फळ आहे. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट व माता रमाई व बाबासाहेब यांच्या घोषणांचा गजर. माता रमाईने असा बिनमरणाचा नवरा मिळवून पतिराजाबरोबर आपलीही कीर्ती